नमस्कार। तर आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी बनवणार आहोत मिक्स व्हेज पोहा। आता गॅस ऑन करून कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकणार आहोत। तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे, त्याचबरोबर 2 मोठे चमचे शेंगदाणे टाकणार आहोत। आता याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता आणि हिरवी मिरची। याला थोडंसं परतून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे आणि कांद्यालाही 1 मिनिटांसाठी आपण छान परतून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये मी व्हेजिटेबल्स टाकणार आहे। व्हेजिटेबल्समध्ये मी टाकणार आहे पाव कप एकदम बारीक चिरलेला गाजर आणि पाव कप ओला मटार। यामध्ये व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही टाकू शकता। तर ही रेसिपी आपण लहान मुलांसाठी बनवते, तर त्यामुळे व्हेजिटेबल्स यामध्ये एकदम बारीक कट करून टाकायचे। एकतर ते लवकर व्यवस्थित भाजले जातात आणि मुलं ते बाजूला निवडून काढणार नाहीत। मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यावरती झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती 1 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत। 1 मिनिट आपण वाफवून घेतलेला आहे। आता मी यामध्ये टाकणार आहे पाव चमचा हळद, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत भिजवून घेतलेले पोहे। तर इथे मी 1 कप पोहे चाळणीमध्ये टाकून डायरेक्ट नळाखाली साधारण 20 ते 30 सेकंदासाठी व्यवस्थित धुवून घेऊन साईडला ठेवलेले होते। आता आपण पोह्यांच्या चवीपुरते मीठ टाकणार आहोत, कारण आपण फोडणीमध्येही मीठ टाकलेलं होतं। एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून याला एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत। याला आपण मीडियम टू हाय फ्लेमवरती व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करणार आहोत आणि यावरती झाकण लावून आणखीन 1 मिनिट आपण एक वाफ काढून घेणार आहोत। तर इथे आपले एकदम गरमागरम व्हेजिटेबल पोहे बनवून तयार झालेले आहेत। आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत। टिफिनमध्ये हे पोहे तुम्ही दह्यासोबत देऊ शकता, चवीला एकदम छान लागतात। तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मील्स मराठीला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद।